नमस्कार. आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा नांदेड या संघटनेत काम करत असताना जे शासनाने वेळोवेळी कर्मचाऱ्यांवर जे अन्याय केलेला आहे, जुनी पेन्शन हक्काची जुनी पेन्शन बंद करून त्याच्या विरोधामध्ये लढणारी ही एकमेव महाराष्ट्रातील संघटना ती म्हणजे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना. या संघटनेच्या माध्यमातून 2005च्या नंतर अन्यायग्रस्त सर्व कर्मचारी सर्व विभागातील हे सर्वजण मिळून एक संघटना स्थापन केली. याचा आमचा मुख्य हेतू होता जे शासनानं अन्यायकारक योजना बंद केली, जुनी पेन्शन योजना, त्याच्या विरोधामध्ये लढण्याची आम्ही लढलो. मागं तुम्ही पाहिला असाल अनेक आंदोलनं झाले, तरीही शासन झोपेचे सोंग घेत आहे व शासन असं झोपेचे सोंग जाणून बुजून करत आहे. हे कर्मचाऱ्याच्या निर्देशनात आल्यानंतर संघटनेनं शासनाला कसं जागं करायचं या हेतूनं महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेनं आंदोलन केलं व शासनाला जागं केलं. आपण वोट फॉर OPS या माध्यमातून तुम्ही पाहिलं असाल, पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वोट फॉर OPS ही संघटनेनं जे राबवलेलं आहे याच्यामुळे अनेक आमदार खासदार त्या ठिकाणी अल्पशा मतानं पडलेले आहेत व आता तर इतकी जनजागृती झालेली आहे व शासनाच्या विरोधामध्ये एवढा मोठा आक्रोश आहे कर्मचाऱ्यांचा की येणाऱ्या विधानसभेमध्ये जवळपास 100% कर्मचारी ते 2005च्या पूर्वीचे असतील किंवा अन्यायग्रस्त डिसिबलधारक असतील, हे शासनाच्या विरोधात त्यांचं मत, त्यांच्या कुटुंबियाचं मत, तसेच त्यांच्या मित्रमंडळीचं मत आम्ही शासनाला सांगून पूर्वसूचना देऊन त्यांच्या विरोधामध्ये आम्ही मत देणार आहोत. आपण पाहिलं असेल काँग्रेसचे अध्यक्ष